महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा व्यसनाला बदनाम करूया उपक्रम संपन्न। आज दिनांक 31 डिसेंबर रोजी सकाळी 9 वाजता महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा पेणतर्फे द दारूचा नव्हे द दुधाचा हा उपक्रम नगरपालिका इमारतीसमोर पेण जिल्हा रायगड येथे घेण्यात आला। 31 डिसेंबर रोजी अनेक जण दारूचा पहिला प्याला हातात घेतात आणि नंतर व्यसनाच्या विळख्यात अडकतात। ते टाळण्यासाठी पहिला दारूचा प्याला हातात घेऊ नका, त्याऐवजी दूध प्या असा संदेश महाराष्ट्र अनिसतर्फे देण्यात आला। घोषणा देण्यात आल्या। दारूच्या बाटलीच्या पोस्टरला जोडे मारून व्यसनाला बदनाम करा असे आवाहन उपस्थितांना करण्यात आले। तसेच संजय पाटील व राजेंद्र पाटील या शरीर सौष्ठवपटूंनी दारूच्या घातक परिणाम याबद्दल उपस्थित सर्वांना माहिती दिली। अनेकांनी तिथे असलेल्या अल्कोहोलिक अनोनॉमिस या संस्थेशी संपर्क करण्याचा संकल्प केला। या उपक्रमाला येणाऱ्या खर्चासाठी आर्थिक मदत डॉक्टर सावनी गोडबोले यांनी केली। पेण अंधश्रद्धा निर्मूलन समिती पेण शाखेतर्फे संकल्प संचिता व संदेश गायकवाड, मीना व सनय मोरे, अश्विनी म्हात्रे, प्राध्यापक सतीश पोरे, जगदीश डांगर, एन.जे. पाटील, पांडुरंग घरत, नितीन निकम, आदेश पाटील, चंद्रहास पाटील, सूर्यकांत पाटील, सावनी गोडबोले हे कार्यकर्ते तसेच लंडन स्थित हितचिंतक मधुरा व अभिजित आकटे उपस्थित होते। यांचं स्वागत सावनी गोडबोले यांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या विचारांची पुस्तकांचं सेट देऊन केलं। सदर कार्यक्रमाची प्रस्तावना सावनी गोडबोले यांनी केली तर आभार ॲडव्होकेट संकल्प गायकवाड यांनी मानले। महामुंबईसह मिलिंद खारपाटील, पेण। बळी पडून पहिला दारूचा ग्लास हातात घेतात आणि हळूहळू व्यसनाच्या सापळ्यात अडकत जातात। दारू पिणाऱ्याची तब्येत खालावते, त्याच्या घरची आर्थिक परिस्थिती खालावते, कुटुंबाचे वातावरण होते। हे सगळं कसं टाळता येईल? तर तो पहिला एकच प्याला टाळला तर पुढची वाटचाल टळेल। म्हणूनच महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आवाहन करते की दारूचा प्याला हातात न घेता सेलिब्रेशन करा। महाराष्ट्र अनिसला तुम्हाला पर्याय देते तो दुधाचा, द दारूचा नव्हे द दुधाचा। तर आज आपण या कार्यक्रमात एक छोटीशी प्रतिज्ञा म्हणणार आहोत। जे नवीन पिढी आहे, जे युवा आहे, जे अजून नशेच्या आघाडी न गेलेली आहे, त्यांना आपण त्या मार्गाने जाण्यापासून रोखू शकतो। यासाठी अनिस हा उपक्रम दरवर्षी राबवते आणि त्यासाठी अनिसचे सगळे पदाधिकारी, सगळे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात कष्ट घेतात, मेहनत घेतात। मला आवर्जून उल्लेख करावासा वाटेल जगदीशचा, त्याच्यानंतर गोडबोले मॅडमचा, मोरे मॅडमचा, मोरे सरांचा, एन.जे. पाटील सरांचा, त्याच्यानंतर सूर्यकांत पाटील सरांचा, पोरे सरांचा, निकम सरांचा, घरत सरांचा नाही बोल आणि संदेश गायकवाडांचा। कारण की हे जे काम आहे ते काम होणं खूप गरजेचं आहे। अनिसचं काम फक्त अंधश्रद्धाचं निर्मूलन करणं इतकंच नाहीये तर समाजाला विवेकी समाज बनवणं आहे आमचा उद्देश आहे। की सगळ्यांच्या मनामध्ये विवेक रुजला पाहिजे आणि विवेक रुजण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की आपला मेंदू विवेकी पद्धतीने काम केलं पाहिजे आणि विवेकी पद्धतीने मेंदूचं काम करायचं असेल तर कुठल्याही अंमली पदार्थांच्या आहारी, कुठल्याही दारू, सिगारेट, इतर ड्रग्सच्या आहारी न जाता तो एक चांगला समाज घडवण्यासाठी यूज झाला पाहिजे आणि त्यासाठी या सगळ्या गोष्टीपासून लांब राहायला पाहिजे। म्हणून हे अनिस हे काम करतात आणि ज्याला कोणाला याच्या पुढे अनिसमध्ये सहभागी व्हायचं असेल, अनिस काय ते समजून घ्यायचं असेल, काम पुढची गोष्ट झाली पण समजून घ्यायचं असेल, त्यांनी आमच्याशी संपर्क करा। त्याचबरोबर एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे की अल्कोहोलिक्स अनोनॉमिस रायगड अंतरसमूह त्यांनी खूप चांगली गोष्ट केली की त्यांनी विनामूल्य मदतीसाठी संपर्क केला आहे। कधी कधी काय होतं की आपल्याला भरपूर वाटतं की मला एखादं व्यसन सोडायचं आहे पण ते सोडायची हिंमत होत नसते। काही जणांमध्ये हिंमत असते पण त्यासाठी खर्च करून ती गोष्ट संपेल की नाही, ती सुटली नाही, मग माझे पैसे फुकट जातील ही मनामध्ये भावना असते। पण त्यासाठी त्यांनी विनामूल्य मदतीसाठी संपर्क कसा म्हटलंय तर तुम्ही तिकडे नक्की जा आणि तुमचे जे पैसे दारूवर खर्च होतात तर तिकडे काही खर्च झाले तर ते तिकडे खर्च करा, पण त्याने तुमचा